मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण मराठी बालभारती इयत्ता 5वी या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 25 ढोल या पाठाचे स्पष्टीकरण पाहणार आहोत। या पाठाचा अभ्यास आपण आज करणार आहोत। या पाठाचे लेखक आहेत संजय लोहकरे। मुलांनो, एका आदिवासी पाड्यावरील होळी या सणाचे वर्णन या पाठामध्ये करण्यात आलेले आहे। पाठाला सुरुवात करूया। सातपुड्याच्या परिसरातील कंदमुळे, फळे, पानाफुलांनी बहरलेले घनदाट जंगल, त्या जंगलात आदिवासी लोक राहायचे। सातपुड्या म्हणजे महाराष्ट्रातील उत्तर भागात असलेला डोंगराळ परिसर। या परिसराला सातपुड्याचा परिसर असं म्हणतात। घनदाट म्हणजे अतिशय दाट। तर सातपुड्याच्या परिसरामध्ये पानाफुलांनी बहरलेले घनदाट असे एक जंगल आहे आणि त्या जंगलामध्ये आदिवासी लोक राहायचे। निसर्गाच्या सान्निध्यात राहून, निसर्गाचे नियम पाळून आदिवासी आपले जीवन जगत होते। अशा या आदिवासींच्या होळीला सुमारे 800 वर्षांचा इतिहास आहे। सातपुडा डोंगराच्या परिसरातील होळी महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर प्रसिद्ध आहे। होलिका उत्सवाची सुरुवात माघ पौर्णिमेला दंडापूजनाने होते। माघ हा मराठी महिन्यातील एक महिना आहे। माघ दंडापूजन म्हणजे आदिवासी समाजामध्ये जमिनीमध्ये एक दंडा पुरवला जातो आणि त्याची पूजा केली जाते, त्याला दंडापूजन म्हणतात। आदिवासींच्या संस्कृतीत परंपरेने आलेल्या दंडापूजनाला विशेष महत्त्व आहे। आदिवासी लोक होळीच्या दिवशी दंडापूजन करण्याला खूप महत्त्व देतात। होळी पौर्णिमेला दंडापूजन झाले की सातपुड्यातील वाड्यापाड्यातून ढोलांचा आवाज घुमू लागतो। आदिवासी समाजामध्ये दांडापूजन केल्यानंतर घराघरातून ढोलांचा आवाज घुमू लागतो, अगदी वाड्यापाड्यातून सुद्धा। कुडांच्या घरांच्या सांदी कोपऱ्यात खुंटीला आड्याला बांधून ठेवलेले ढोल बाहेर निघू लागतात। कुडाचं घर म्हणजे बांबूंच्या कामट्यांपासून बनवलेलं घर। सांदी कोपरा म्हणजे अंधार असलेला घराचा एखादा कोपरा। खुंटी म्हणजे वस्तू अडकवण्यासाठी भिंतीला एखादं लाकूड बसवलेलं असतं, त्याला खुंटी म्हणतात। मुख्य होळीच्या 15 दिवस अगोदर लहान मुलांची होळी सुरू होते। लहान मुले छोटी होळी पेटवून तिच्या भोवती फेर धरून नाचतात। मुले होळी नृत्याचा सराव करतात आणि त्याच दिवसापासून ढोलांचा आवाज साऱ्या गावात आसमांत घुमू लागतो। अख्ख्या सातपुड्यात ढोलांवर थाप पडू लागते। आसमंत म्हणजे वातावरण, परिसर। अख्ख्या सातपुड्यात ढोलांवर थाप पडू लागते। फाल्गुन पौर्णिमेच्या होळींची जय्यत तयारी चालू होते। पोटापाण्यासाठी गाव सोडून गेलेले मजूर या सणासाठी हळूहळू गावाकडे येतात। फाल्गुन मराठी महिन्यातील एक महिना आहे। फाल्गुन जय्यत तयारी म्हणजे जोरदार तयारी। आमच्या गावातील आमशा ढोल्या आपल्या चिल्यापिल्यांना घेऊन सणासाठी गावात यायचा। अख्ख्या सातपुड्यात आमशा ढोल्या प्रसिद्ध होता। आमशा हे एका व्यक्तीचं नाव आहे। चिल्यापिल्यांना म्हणजे छोट्या मुलांना। आमशा ढोल वाजवू लागला की वाड्यापाड्यांची माणसे ढोलाच्या दिशाने नाचत नाचत येत असत। न थकता रात्र ढोल वाजण्यात आमशा पटाईत होता। पाडा म्हणजे वस्ती। पटाईत असणे म्हणजे तरबेज असणे, त्या कामामध्ये कुशल असणे। मुलांनो, इथे आमशा ढोल कसा वाजवायचा याबद्दल इथे सांगण्यात आलेलं आहे। आमशा न थकता रात्र ढोल वाजण्यात पटाईत होता। आमशा ढोल वाजू लागला की वाड्यापाड्यावरची माणसे नाचत नाचत
ढोल वाजण्याच्या आवाजाच्या दिशेने येत असत. ढोलाचा सांगाडा आंब्याच्या किंवा सागाच्या लाकडापासून तयार केलेला असतो. त्यावर कातडी चढवतात. कोणी ढोलाची पाने बसवतात, कोणी दोऱ्या आवळतात. ढोलासाठी लाकूड कोणते वापरायचे, तो तासायचा कसा, त्याला कोणत्या प्राण्यांच्या कातडीचे पान लावायचे, तो आवळायचा कसा, ढोलाचा नाद अख्ख्या सातपुड्यात घुमवायचा कसा, ही सगळी माहिती आमच्या ढोल्याला होती. जणू काही या निसर्गाने त्याला ढोल बनवण्यासाठीच जन्माला घातले होते. म्हणून अख्खा सातपुडाच त्याला आमच्या ढोला म्हणत होता. मुलांनो, इथे सांगण्यात आलेलं आहे की आमच्या ढोला हा जो आहे त्याला ढोलाबद्दल सगळी माहिती होती. तो तासायचा कसा, त्याला कोणत्या प्राण्यांच्या कातडीचे पान लावायचे, आवळायचा कसा, ढोलाचा नाद अख्ख्या सातपुड्यात घुमवायचा कसा, ही सगळी माहिती त्याच्याकडे होती. आणि म्हणून त्याला सगळ्या पाड्यावरचे लोक आमच्या ढोला असे म्हणत असत. होळीचा दिवस जवळ आला तसतसे पाड्यावरचे ढोल डोंगरदऱ्यात आणि साऱ्या आसमानात घुमू लागले. आमशाची ढोलावरची थाप मजबूत झाली. यंदाच्या होळीत खूप ढोल वाजू, अख्ख्या सातपुडा दणाणून सोडू. दणाणून सोडणे म्हणजे नाद करून सोडणे, अशी जणू त्याने शपथ घेतली होती. होळीचा दिवस उजाडला. आमशा सकाळपासूनच होळीजवळ ढोल घेऊन बसला होता. हळूहळू त्याने ढोलावर थाप मारायला सुरुवात केली. गावातील स्त्री, पुरुष, पोरे बाळे ढोलाच्या दिशेने येऊ लागले. नकळत नाचायला सुरुवात झाली. सर्वजण एकमेकांचा हात धरून बेधुंदपणे नाचत होते. बेधुंदपणे म्हणजे बेभान होऊन आमशा मोठ्या रंगात येऊन ढोल वाजवत होता. बघता बघता लहान सहान थोड्या मोठ्यांनीही आमशाच्या भोवती रिंगण धरले. नाचाच्या चाली बदलत तहानभूक विसरून सर्वजण ढोलाभोवती नाचू लागले. चाली म्हणजे लय, तहानभूक विसरणे म्हणजे भान विसरणे. नाच रंगात येता येता रात्र केव्हा झाली ते समजलेही नाही. पेटत्या होळीच्या भोवती पुन्हा नाच सुरू झाला. ढोलाचा वेग वाढला तसे नाचणारेही बेधुंद झाले आणि होळी जसजशी विझू लागली तसतसा ढोलाचा वेगही मंदावू लागला. आमशाची ढोलावरची थाप एकदम मंदावली. तसा नाच एकदम थांबला. कधीही न थांबणारा आमशाचा हात कसा काय थांबला म्हणून सर्वजण त्याच्याकडे पाहू लागले आणि एकदम आरडाओरड झाली. आमशा ढोलाला सावरत धर्तीवर कोसळला होता. ढोलाच्या नादाबरोबर आमशाचा श्वास अचानक बंद झाला. श्वास बंद होणे म्हणजे मरण पावणे. रानावनातील पानाफुलांनी, पळसफुलांनी आमशाची डोली सजू लागली. पळस फुले म्हणजे पळसाच्या झाडांची फुले. सजवलेल्या डोलीत आमशा निवांत झोपला होता. पण त्याच्या ढोलाच्या आवाजाचे प्रतिध्वनी सातपुड्याच्या रांगारांगातून घुमत होते. अख्खा गाव डोलीभोवती दुःख गिळत बसला होता. प्रतिध्वनी म्हणजे परत परत येणारा आवाज. दुःख गिळणे म्हणजे दुःख पचवणे. जंगल्या भगत डोलीजवळ आला. त्याने कथा लावली. आपण या निसर्गातील एक जीव. प्रत्येकाला जन्म आणि मरण निसर्गच देतो. झाड जन्माला येते आणि एक दिवस मरते. म्हणून इतर झाडे दुःख करत बसत नाही. निसर्गचक्र थांबत नाही. प्राणी पक्ष्यांचेही तसेच. माणूस निसर्गातला एक क्षुल्लक जीव. जंगल्या भगत पुढे बोलू लागला. आमच्या जन्माला आला होता तर त्याला मरण अटळ. आता उद्या त्याला सागाच्या झाडाखाली खोल खड्ड्यात गाडले जाईल. त्याचा देह मातीचा, त्याची मातीच होईल. तिथेच एखादी सागाची बी त्या मातीत रुजेल, त्याचं झाड होईल.
मोठं सागाचं झाड. त्याचा कोणीतरी ढोल बनवेल, तो ढोल पुन्हा वाजू लागेल. ढोलाच्या रूपाने आमशा आपल्यातच राहील. डोंगर दऱ्यातून नाद, लय आणि स्वर घुमू लागतील. आमशाचा ढोल पुन्हा वाजू लागेल. सकाळ झाली होती व सूर्यानेही आमशाचे अखेरचे दर्शन घेतले होते. मुलांनो, भगतने पाड्यावरच्या माणसांची समजूत घालण्यासाठी काय सांगितले ते आपण पुन्हा पाहूया. भगत म्हणाला, प्रत्येकाला मरण अटळ आहे. आमशाचा देह मातीचा, म्हणून त्याला जमिनीत गाडले जाईल आणि पुन्हा त्याची मातीच होईल. मग तिथेच एखादी सागाची बी लावता येईल आणि त्याचं मोठं झाड होईल. त्याचा कुणीतरी ढोल बनवेल, तो ढोल पुन्हा वाजू लागेल आणि ढोलाच्या रूपाने आमशा आपल्यातच राहील. आणि पुन्हा आमशाचा ढोल वाजू लागेल. अशा पद्धतीने अतिशय सुंदर शब्दात लेखक संजय लोहकरे यांनी आमशाची कहाणी आपल्याला सांगितली आहे. त्याचबरोबर आदिवासी पाड्यातील होळीच्या सणाचे वर्णनही या पाठात केलेलं आहे. आमशा ढोल कशा पद्धतीने वाजवायचा, त्याचा ढोलाचं वर्णन इथे या ठिकाणी केलेलं आहे. ढोल वाजवण्यात अतिशय तरबेज असणारा आमशा ढोल वाजवता वाजवताच त्याला मरण येतं, असे वर्णन या पाठात संजय लोहकरे यांनी केलेले आहे. मुलांनो, हा पाठ तुम्हाला नक्कीच समजला असेल. या व्हिडिओपासून तुम्हाला नक्कीच मदत होईल. हा व्हिडिओ तुमच्या वर्गातील इतर मित्रमैत्रिणींशी नक्की शेअर करा आणि व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. आणि मुलांनो, या पाठाचा स्वाध्यायसुद्धा आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तो सुद्धा नक्की पहा. थँक्यू.